8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा महिलांचा सन्मान दिवस नाही तर महिलांना समानताने वागवणारा हा दिवस निवडण्यात आलेला आहे। भारतामध्ये जर बघितलं तर महिलांना मतदानाचा हक्क आणि त्याचबरोबर प्रसूतीमध्ये रजेची व्यवस्था आणि त्या हिंदू कोड बिल, महिलांचं शिक्षण यासाठी झटणारे एकमेव नेते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महामानवांचा कितीही आम्ही उपकार फेडतो म्हटलं तरी फेडणं कठीण आहे। एक बापही आपल्या मुलीसाठी नाही करू शकणार, त्यापेक्षा जास्त बाबा साहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे। तर बाबासाहेबांचे उपकार फेडणं असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर चालणं काळाची गरज आहे, कारण की त्यांच्या विचारावर जर चालाल तर आपण निश्चितच आपण आपला विकास करू। त्याचबरोबर जर बघितलं तर भारतात आपण 50% भागीदारी आहोत। 50% महिला, 50% महिलांनी जर ठरवलं तर आपण काय करायचं आणि आपल्याला हक्क मिळालेले आहे, त्या हक्काचा आपण उपयोग कसा करायचा, तर यासाठी 50% महिलांनी काय करायला पाहिजे ही सांगण्याची गरज नाही। आपण सरकार बदलूही शकतो आणि बदलण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे। स्वाभिमान हा सर्वात मोठा दागिना आणि स्वाभिमान जपून जर ठेवायचा असेल तर प्रत्येक स्त्रीने काय करायला पाहिजे ते सांगण्याची गरज नाही। जय भीम, नमो बुद्धाय।